महायुतीमधल्या वादावर आता पडदा पडलाय। शिवसेना आणि भाजपमधला संघर्ष आता मावळण्याची चिन्ह आहेत। निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर संघर्ष पाहायला मिळाला, मात्र आता या दोन्ही पक्षांमधला वाद निवळलाय, कारण महायुतीमधल्या मित्र पक्षांमध्ये प्रवेशबंदीचा तह झालाय। पाहूयात। निवडणुकांमध्ये किरकोळ वाद झाले याचा अर्थ महायुती तुटेल असं काही नसते। कुठल्याही पक्षाचा व्यक्ती कुठेही त्या ठिकाणी पक्षप्रवेश करायचा नाही, यावर आता एकमत झाला आहे। आता जे काय त्यांचा जो दिसलेला एकसंघपणा तो त्यांची गरजचोर आणि वैद्यमरू आहे। भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेला वाद मावळण्याची चिन्ह आहेत। मागील काही दिवसांपासून या दोन्ही पक्षांमध्ये टोकाची लढाई पाहायला मिळाली, मात्र नगर परिषदेच्या मतदानानंतर दोन्ही पक्षातल्या नेत्यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसतंय। नेत्यांच्या पळवापळवीवरून भाजप शिवसेनेत नाराजी नाट्य पाहायला मिळालं होतं, मात्र या सर्व वादावर महायुतीत आता तह झाल्याचं पाहायला मिळतंय। महायुतीत नेते आणि कार्यकर्त्यांची फोडाफोडी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महायुतीमधील कोणताही पक्ष आता मित्र पक्षातले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना प्रवेश देणार नाही। महायुतीतली नाराजी कमी करण्यासाठी नवा प्लॅन आखण्यात आलाय। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री महत्त्वाची बैठक घेणार आहेत। या बैठकीत तिन्ही पक्षांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत। नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेनेचे नेते एकमेकांवर आरोपांचे बॉम्ब गोळे डागत होते, मात्र निवडणुकीतील किरकोळ वादामुळे महायुती तुटणार नसल्याचं शिवसेना नेते गुलाबराव पाटलांनी म्हटलंय। तसंच आता एकमेकांच्या नेत्यांना पक्षात प्रवेश द्यायचा नाही, यावरही महायुतीत एकमत झालंय। हे महायुती कायम राहील किंवा नाही हा काय विषय विचारण्यासारखा नाहीये। शेवटी निवडणुकांमध्ये किरकोळ वाद झाले याचा अर्थ महायुती तुटेल असं काही नसते। आजच आपण तिघांचे फोटो पाहिलेले आहे। आम्ही जे पूर्वी ठरलं होतं महायुतीमध्ये कुठल्याही पक्षाचा व्यक्ती कुठेही त्या ठिकाणी पक्षप्रवेश करायचा नाही, यावर आता एकमत झाला आहे। मला असं वाटतं की 2-3 दिवसात ही बैठक होईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा भाजपमध्ये नाही, भाजपमध्ये शिवसेनेचा नाही, दोघाही म्हणून राष्ट्रवादीत नाही, तिघाही म्हणून त्या ठिकाणी कुठलेही असे निर्णय करायचे नाही, असा निर्णय आम्ही केलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप शिवसेना युती न झाल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांची नाराजी आहे। नगर परिषदेच्या निवडणुकीत आधी शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी फोडलेत, त्यानंतर भाजपनं शिवसेना नेत्यांना फोडण्याचा सपाटा चलावला। यावरून शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य रंगलंय। नगर परिषदेच्या निवडणुकीत निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप आहे। निलेश राणेंच्या आरोपांनंतर रवींद्र चव्हाणांनी युतीवर भाष्य करत शिवसेनेला इशारा दिलाय। भाजप नेत्याच्या गाडीत रोकड सापडल्यानंतर निलेश राणे पुन्हा आक्रमक झालेत। गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी ठिय्या दिला। निलेश राणेंच्या आरोपांनंतर कोकणातही भाजप शिवसेनेमध्ये राजकीय शिमगा पाहायला मिळाला होता, मात्र कोकणातही निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण नरमलेत। निवडणुकीनंतर सर्व विसरायचं असतं अशी प्रतिक्रिया रवींद्र चव्हाणांनी दिली आहे, तर शिवसेना आणि भाजप हे एकच कुटुंब असल्याचं निलेश राणेंनी म्हटलंय। राणा झालेला होता मतदान संपायला काही वेळ आणि 100 जणांवर सेना भाजपच्या पदाधिकारी गुन्हे दाखल झालेले। मी मगाशीच माझ्या सांगण्यामध्ये मी हे सांगण्याचा प्रयत्न केला, निवडणुका असतात, निवडणुकांना निवडणुकीसारखं घेतलं पाहिजे आणि निवडणुका संपल्यानंतर सर्व विसरलं पाहिजे। आमचं दोघांचं पर्सनल काहीच नाही याच्यामध्ये। मी माझ्या पक्षाची भूमिका मांडत होतो, ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडत होते आणि आम्ही एकच कुटुंब आहोत। आम्ही हिंदुत्वासाठी एकत्र आलेली लोक आहोत, तर ते कुटुंब एकच राहावं ह्यासाठी मी सुरुवातीपासून मागणी करत होतो, पण तसं काय झालं नाही। भाजप शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या वादावरून उद्धव ठाकरेंनी देखील हल्लाबोल केला। महायुतीत एक संघपणा म्हणजे गरज सरो वैद्य मरो अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। महायुती काय तुम्ही म्हणालात एक संघपणे, एकत्रितपणे नाही, हा शब्द फार महत्वाचा आहे, त्याला दोन्ही बाजूला कॉमा करा, कारण ते आता जे काय त्यांचा जो दिसलेला एकसंघपणा तो त्यांची गरजचोर आणि वैद्यमरू आहे। आता या निवडणुकामध्ये त्यांचं भांडण करून झालेलं आहे, फोडाफोडी करून झालेले आहेत। महापालिकेत त्यांना काही करून कब्जा पाहिजे आणि कब्जा मिळवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात, तो थर त्यांनी यावेळेला दाखवलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप शिवसेनेमध्ये संघर्ष पाहायला मिळाला, मात्र या दोन्ही पक्षांमधला संघर्ष आता मावळल्याचं दिसतंय। नेत्यांच्या पळवापळवीवर तोडगा निघालाय। तसंच नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान देखील झालं, त्यामुळे आता
आगामी निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत समन्वय राहणार का की पुन्हा असंच चित्र पाहायला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.